जर्नी ऑफ मितेश हजेड हा एक टॉपिक सुरू करत आहे. माझ्या जीवनामध्ये जी चढणघडण झाली, जे काही आतापर्यंत स्ट्रगल किंवा आतापर्यंत जे काही अचीवमेंट मी कमवू शकलो, त्याच्याबद्दल हे छोटासा आज हा व्हिडिओ आणि सेशन. लहानपण जर बघितलं तर फारच आनंदमय, फारच टेन्शन फ्री, बर्थडे सेलिब्रेशन जोरदार आणि इमेन्स इमेन्स प्रेम सगळ्यांकडनं भेटलं. आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की घरामध्ये आमची ती जॉईंट फॅमिली होती. काकांचं, आजीचं, सगळ्यांचा जास्त जीव होता आणि एकदम मस्त लाईफ चाललं. पर्सनल जर फॅमिलीमध्ये म्हटलं तर वडील ते सभापती होते, नगरसेवकही होते इगतपुरी नगरपालिकामध्ये. त्याच्यानंतर काही थोडस स्ट्रगल लाईफ बघायला मिळालं. जॉईंट फॅमिली मधून आम्ही विभक्त झालो आणि वडिलांनी एक व्यवसाय सुरू केला, भांड्याचा एक मस्त व्यापार सुरू केला. जबरदस्त चालायचा, पण कुठेतरी काहीतरी गोष्टी मिसआउट झाल्या. मग परत दुसरं बिझनेस, परत दुसरं बिझनेस असं केलं आणि कुठेतरी त्या गोष्टीचा पैशांवर ताण पडला, कुठेतरी फ्युचर मुलांचे अफेक्ट झाले. असा सगळा तो लाईफ झाला. सुरुवात एकदम झकास झाली, पण जसं जसं वाढत गेलो तसे तसे थोडे चॅलेंजेस समोर आले. आई एकदम जबरदस्त कमी खर्चामध्ये कशी ऍडजस्टमेंट, म्हणजे कमी पैशांमध्ये खर्च कसं चालवायचं, खर्च कसं मॅनेज करायचं, मुलांचं शिक्षण कसं करायचं, फीस कशी भरायची, जे जे चॅलेंजेस येतात ते दिवसेंदिवस ते कसं मॅनेज करायचं, मुलांच्याही अपेक्षा पूर्ण करायच्या, कमाई पण तेवढी नाही आहे तर ते कसं कट टू कट मॅनेज करायचं, या सगळ्या गोष्टी होत्या. मोठा भाऊ महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये होता, फार चांगल्या पोस्टला होता. किंवा एक महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये त्यावेळेस जॉब करणं हे थोडं वेगळं असायचं. चांगल्या ठिकाणी होता, पण काही गडबड झाली आणि आजही तो फायनान्शियल क्रंच मध्ये आहे, तिथून तो बाहेर येत नाही. आणि वडील, मोठा भाऊ दोन्ही गडबडीत, आणि मग बाकीच्यांवर तो नॅचरली ताण पडणार. घरामध्ये अजून 3 बहिणी, मीनाक्षी दीदी, कविता दीदी आणि सोनाली दीदी. सोनाली दीदीचा फार की रोल आहे माझ्या लाईफ मध्ये. 10वी मध्ये जेव्हा मार्क्स मिळाले, कुठेतरी नाशिकला जायचं ठरवलं. नाशिक मध्ये कसं काय होईल, सगळा खर्च कसं मॅनेज होईल, एज्युकेशन कसं होईल, हा फार मोठा चॅलेंज होता. आणि त्या चॅलेंजला एक्सेप्ट माझ्या या दीदीने केलं. तिने सांगितलं, बिंदास तुझा नाशिकला, तुझा खर्च मी करेन. ती स्वतः क्लास घ्यायची, 10वी पर्यंत भरपूर मुलांना ती शिकवायची. घरामध्येच आमच्या क्लास चालायचा. तिच्या जे काही स्टुडंट्स होते त्यांना मीही मॅथ्स हा सब्जेक्ट शिकवायचो. आणि असा हा लाईफ थोडासा एक वेगळ्या टर्नला आला. तर ह्या दीदींचा फार मोठा रोल माझ्या आयुष्यामध्ये आहे, माझ्या ग्रोथ स्टोरीमध्ये आहे. कांती काका असं म्हटलं तर 3 काका आहे, पण कांती काका वॉज व्हेरी स्पेशल टू मी, बिकॉज थोडंफार काहीतरी गडबड असेल तर एक धीर, एक कुठेतरी मदत 100% भेटून जायची. ही वॉज सपोर्टिंग रोल इन माय करिअर. शाळेबद्दल म्हणायचं म्हटलं तर आई ही
पहिले गुरु असते आणि नंतर शाळांमध्ये जे गुरु भेटतात ते आयुष्य घडवत असतात. अशाच काही जबरदस्त टीचर्सने माझ्या फ्युचरसाठी भरपूर मेहनत घेतली. त्यांमध्ये प्रिन्सिपल टीना टीचर, कारण की ज्युनियर KG पासून तर 10वी पर्यंत मी वंडरलँड हायस्कूलमध्ये एज्युकेशन घेतलं. परिस्थिती साधारण होती, 2-2, 3-3 महिन्याचे पैसे फीसचे बाकी राहायचे. मंथली जो फीज राहायची तो पण देऊ शकत नव्हते. तर कुठेतरी 2 महिन्याची फीज एकखट्टी किंवा 2-2 महिने पेंडिंग, तरी या प्रिन्सिपल मॅमने त्या सगळ्या गोष्टी आमच्या केल्या मॅनेज आणि 10वी पर्यंत आम्हाला शिकू दिलं. त्याफॉर मी त्यांचा फार ग्रेटफुल आहे. ती मला म्हणजे नेहमी सांगायची की तुझी जी बहीण आहे सोनाली दीदी, ती फार हुशार आहे, एवढी मेहनत करते, एवढे मार्क्स मिळवते, आणि तू काय करते. अभ्यास पहिल्यापासून काही एवढं जमत नव्हतं. अभ्यासामध्ये काहीतरी स्पेशल करेल असं काही वाटलंही नव्हतं. अभ्यास आला की भाऊ पास होईल, म्हणजे पैसा वायाला नाही जाणार, एवढंच एक समज होती. का बस 8वीत आहे, 9वीत गेलं, विषय संपला, पैसे वाया नाही गेले, कुठेतरी पुढच्या क्लासमध्ये आलो. असा हा शिक्षण. म्हणून कधी असं मनावर घेतलंच नाही का एज्युकेशन जर जबरदस्त झालं तर आयुष्य कसं सुंदर, कसं वेगळं होऊ शकते. पण ती नेहमी सांगायची, यार ती बघ किती प्रोग्रेस करते आणि तू बघ कुठे आहे. तर म्हणजे म्हणतो ना, एक मोटिवेट करणारे कोणीतरी होती, कोणीतरी मागे लागणारी होती. पण म्हणतात ना, सांगायची पण मनावर नाही घेतलेलं आहे, असं होतं. सुनील सर जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. फिजिकल ट्रेनिंगचे हे सर होते. मला आजही एक्सरसाइज, योगा, प्राणायाम जमत नाही. भरपूर म्हणजे मेहनत त्यांनी घेतली, एक्सरसाइज करायला सांगितलं. त्यावेळेस शाळेमध्ये ती गोष्ट झाली, कारण की ते टीचर होते, पण आयुष्यामध्ये परत नाही करू शकले. हे जे सर होते, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला मराठी शिकवलं. 10वी पर्यंत भरपूर जे चढणघडण आहे त्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. मराठी विषयामध्ये 69 मार्क्स होते मला 100पैकी. 69 फार जास्त नाही आहे, पण त्या 69 पुढे जेव्हा गुड आणि व्हेरी गुड लिहिलेलं राहायचं ना, दॅट वॉज व्हेरी स्पेशल फॉर मी. सरांनी धडा शिकवला की दुसऱ्या दिवशी तो होमवर्क करायचा, होमवर्क चेक करायला दिला का इमिजिएटली गुड नाही तर व्हेरी गुडच यायचं. तो गुड आणि व्हेरी गुड हा जीवनामध्ये एक फार मोठा रोल प्ले करून गेला. आणि जेव्हाही ते काही होमवर्क द्यायचे, इमिजिएटली दुसऱ्या दिवशी तो कम्प्लीट राहायचा, म्हणजे राहायचा. या सरांनी म्हणजे माझा जो स्वभाव होता, थोडासा तापट, थोडासा राग जास्त येणारा असा होता. एकदा फार आईचं माझं थोडस भांडण झालं, आणि मग न काही खाता पिता मी शाळेचा टाइम झाला होता म्हणून निघालो. आई तशीच माझ्या मागे की आता तू काहीतरी खा, शाळेत वेळ लागेल, नाश्ता म्हणजे टिफिन खायला वेळ लागेल, तू काहीतरी खा. पण नाही बघायचं आईच्या मागे, म्हणजे आई येत होती मागे, नाही बघायचं आणि पुढे चालत जायचं. फार जास्त राग होता. त्या दिवशी सुनील सरांनी बघितलं आणि एकच वाक्य सांगितलं, जर एवढा राग येतो तर काहीतरी करून दाखव. राग तर भरपूर यायचा, पण काहीतरी करून दाखव हे काही समजलं नाही त्यावेळेस. पण आता काहीतरी करून दाखव तर ठीक आहे, बघू फ्युचरमध्ये काय अजून चॅलेंज झालं तर त्यावेळेस काहीतरी घेऊ निर्णय. असा पण हा वाक्य ना फार जास्त लक्षात राहिला. राग येतो तर काहीतरी करून दाखव. शरद कोशे सर, मॅथ्सचे सर, भरपूरदा होमवर्क नाही केलेलं जायचं,
आणि मग तेच छड्या घ्यायच्या, म्हणजे पट्टी आणि आपला हात, जबरदस्त छड्या, रोज छड्या. आता हे छड्या खाऊन खाऊन थोडस गडबड झाली, होमवर्क नाही केलेलं, मग बाहेर जा, होमवर्क कर, असं सगळं चालायचं. आणि 8वी पर्यंत ही असंच होतं. 9वीत गणित थोडासा अवघड झाला, समजलं नाही. मग आईला सांगितलं, काय म्हणा ठीक आहे म्हणा, क्लास लावून घे. आणि मग मी 9वीत त्यांचा क्लास लावला. 9वीत थोडस गणित समजलंच नाही. 10वी मध्ये आलं. 10वी मध्ये गडबड अशी झाली का 26च विद्यार्थी होते आम्ही पूर्ण 10वी मध्ये. 26 विद्यार्थ्यांमध्ये एकच विद्यार्थी होता, विनीत जगताप, आणि तो नेहमी टॉपर, कोणताही सब्जेक्ट टॉपर, कोणताही सब्जेक्ट टॉपर. म्हटलं यार काय, सगळ्या सब्जेक्ट मध्ये तोच टॉपर आहे, आपण एकही सब्जेक्ट मध्ये टॉप नाही करू शकत का? सगळ्या सब्जेक्ट अवघड आहे, एवढे सब्जेक्ट परमास्टर मिळवणं तर अवघड आहे. मग काय होऊ शकतं? तर एक सब्जेक्ट थोडासा क्लासही लावला होता, थोडस समजायला लागलं होतं, तर म्हटलं यार मॅथ्सवर थोडासा प्रयत्न करूया. आणि सांगायला आनंद होईल, मॅथ्स मध्ये मी टॉपर होतो. त्याचे जेवढे मार्क्स राहायचे त्यापेक्षा निश्चितच मी प्रिलिम्स मध्ये टॉपर होतो. प्रिलिम्स मध्ये टॉपर आलं म्हणजे 10th मध्ये टॉपर होणार आहे, जवळपास असा रेश व्हायचा. तर प्रिलिमचा रिझल्ट बघून मला पहिला पुस्तक गिफ्ट म्हणून मिळाला, एक प्राइज म्हणून मिळाला, की यार तू कुठेतरी एक चांगल्या दिशेला पहिलं पाऊल ठेवलेलं आहे, कुठेतरी तुझं करिअर बेस्ट होऊ शकतं. असं पहिल्यांदा अभ्यासासाठी एक प्राइज भेटलं 10वी मध्ये. झीनत टीचर होती, चिमटे स्पेशल पद्धतीने ती घ्यायची, आणि चिमटे तिने केले की मनुष्य कंपल्सरी डान्स करेल असा होता, तर भरपूर डान्स केलेलं आहे. शेरल टीचर 7वीत मी रँकर झालो, म्हणजे 1 2 3 नाही, असं काहीतरी 4th किंवा 7th रँकर कदाचित असेल. पण कुठेतरी तिने एक स्पेशल चार्ट बनवला, चार्ट मध्ये मी ते चार्ट लिहिलं का हा रायझिंग स्टार आहे, तो कुठेतरी रँक होल्डर आहे. तो कुठेतरी यार मी काहीतरी करू शकतो, हे थोडस त्या टीचरने कुठेतरी माझ्यामध्ये एक म्हणतो ना यार काहीतरी होऊ शकतं, कुठेतरी अभ्यासही मी ते सगळं करू शकतो, कुठेतरी त्यालाही सक्सेस मिळू शकतो अभ्यासामध्ये, असं. 10वी पर्यंत घराची तर परिस्थिती अवघडच होती. मग कमाई करायची, घरात पैसे आणायचे आणि खर्च चालायचा. वडिलांना मदत करायची, जे काही ते कामं करतील, थोडासा हातभार त्यांना लावायचा, थोडासा पैसा मिळेल आणि मग घर चालायचं. लहानपणापासूनच कमवा आणि शिका हा झाला होता. टीचर्स प्ले अ व्हेरी व्हायटल रोल इन शेपिंग युअर डेस्टिनी. 10वी ची 10वीचा रिझल्ट लागला, 54.26 हे मार्क्स आहे 10वीचे. मी ते 46 रिझल्ट घेऊन सरांकडे गेलो. कसे सर म्हणे, मॅथ्स तुझं चांगलं आहे म्हणे, कॉमर्स घेऊन टाक, अकाउंट्स राहतं तिथे, तुझं सगळं बेस्ट होतं. अकाउंट्स डेबिट क्रेडिट त्यावेळेस माहित नव्हतं. नाशिकमध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हणजे तर जुनं CBS तिथे आलो, तिथून KTHM जवळ, तिथून हॉस्टेल जैन oswal बोर्डिंग जवळ, कुठेतरी ठरवलं की यार हॉस्टेलमध्ये राहायचं आणि या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची. कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेलो तर 55% डायरेक्ट ऍडमिशन, मला 54.26 ऍडमिशन भेटलं. आता ऍडमिशन नाही तर करायचं काय, कुठेतरी ओळख होती, 54.26 असून कुठेतरी ऍडमिशन झालं KTHM मध्ये. ज्याने करून दिलं त्याचे जबरदस्त जबरदस्त धन्यवाद. त्यांच्यामुळे कुठेतरी चांगल्या कॉलेजमध्ये शिकलो, कुठेतरी डिसिप्लिन लागलं, कुठेतरी अभ्यासाचं महत्व कळालं, कुठेतरी सक्सेस स्टोरी अचीव केली, कुठेतरी काहीतरी बनवू शकलो.
तर थँक्स टू दॅट पर्सन हु गेव मी ऍडमिशन इन दॅट बेस्ट कॉलेज. हॉस्टेलमध्ये ऍडमिशन तर घ्यायचं, पण प्रॉब्लेम पैशांचा. आता पैसे कसं काय ऍडजस्ट करायचे. मग तिथे त्या हॉस्टेलमध्ये बॉडी मेंबर्स होते, बोर्ड ऑफ डायरेक्टर ज्याला आपण म्हणतो, आणि त्यामध्ये एक नाव होतं जबरदस्त, ते होतं सुनीलजी बुरड. माझे मामा लागायचे. संचालक मंडळावर असल्यावर थोडीशी इन्क्वायरी केली तर ते 10 विद्यार्थ्यांचे शिक्षणाचा खर्च उचलायचे, म्हणजे हॉस्टेलची जी फीज आहे ते भरायचे. त्यांच्याकडे गेलो, म्हटलं हॉस्टेलमध्ये ऍडमिशन पैसे. तर ठीक आहे, हॉस्टेलमध्ये ऍडमिशन पाहिजे. मग त्यांनी एकदम एका मिनिटात ऍडमिशनचा एक फॉर्म असतो त्याच्यावर सही केली, माझं ऍडमिशन झालं. हॉस्टेलचे पैसे भरू शकत नव्हता असा होता मितेश सगळे. मग आता 11वीत हॉस्टेलमध्ये ऍडमिशन झालं, पण 11वीत जर काही चांगला स्कोर झाला नाही तर मग पुढे हॉस्टेलमध्ये कोण ऍडमिशन देणार. आता तर मामांनी देऊन टाकलं, पण जर अभ्यास नाही केला, जर कमी पर्सेंटेज मिळाले तर मग परत इगतपुरी. एवढं मात्र ठरवलं होतं, ज्यातून निघालो तिथं परत जायचं नाही. इगतपुरी मधनं आलो आहे तर काहीच नव्हतं, पण इगतपुरीमध्ये जाईल तर काहीतरी वेगळं होऊनच जाईल. पर्याय फक्त एकच, अभ्यास. सहमित्र SPOC को अकाउंट्स, हिंदी इंग्लिश, हे सहमित्र माझे. म्हणजे म्हणतो ना आपण, एक फार चांगलं हे असेल, नशीब असेल. हॉस्टेलमध्ये जे काही मित्र मिळाले त्यांनी माझ्या ग्रोथसाठी जबरदस्त प्रयत्न केले. मी ज्याच्या शेजारी अभ्यास करायचो तो स्वतः CA करत होता, इंटर किंवा फायनल काही समजायचं नाही त्यावेळेस, पण CA करत होता. त्याच्या शेजारी बसायचो, अकाउंट शिकायचो. काही अडचण आली तर यार आपल्यापेक्षा हुशार आहे, बसलेला आहे, आपल्याला सांगून दे. मंगेश पुत्र खगोटीचं होतं, CA करत होता, त्याच्या शेजारी अभ्यास करायचो. त्याने त्यावेळेस एक पुस्तक दिलं होतं, शुक्ला अग्रवाल, हा जबरदस्त पुस्तक. पार्ट 1 पार्ट 2 त्यांना दिला होता. अकाउंट्स काय आहे हे डीप मध्ये त्यावेळेस थोडस समजलं. छोटासा पुस्तक बघण्याची सवय होती. रेफरन्स बुक हे कधी बघितलं नव्हतं, त्याने दाखवलं. थँक्यू. मंगेश पुत्र आज मस्त चार्टर्ड अकाउंटंट आहे. ते हॉस्टेलमध्ये 125 मित्र बरोबर जुळलो होतो. गोटी, गपरी, पिंपळगाव, किंदोरी, वणी, इथून भरपूर विद्यार्थी शिकण्याच्या हिशोबाने यायचे. हे सगळे माझे मित्र झाले. 125 मित्र मध्ये राहायला लागले. गाव म्हणजे 1-2 मित्र, आणि इथे एवढे सगळे मित्र. लाईफ मस्त चालली होती. 11वी मध्ये 88 मार्क्स मिळाले अकाउंट्स मध्ये. 88 मार्क्स मिळाले अकाउंट्स मध्ये, तर थोडासा आनंद झाला की यार काहीतरी केलं. क्लासेस वगैरे लावून होते, काय क्लासेस होते आठवते, म्हणजे BCom पर्यंत त्यांच्याचकडे होते. अकाउंट्स मध्ये 88 मार्क्स मिळाले, आनंद झाला. आणि मग परत मामाकडे 12वी. ओके, परत सही, परत 12वी. 11वी मध्ये 66% होते, 54चा 56 आला. आता 12वी. 12वी म्हणजे टर्निंग पॉईंट. 10वीचे मार्क्स काय आहे
हॉस्टेलमध्ये ऍडमिशन कसं झालं आणि कॉलेज भेटता भेटता काय झालं सगळं बघितलं होतं. लाईव्ह डेमो झालाच होता आपला. मग 12th मध्ये अकाउंट्स मध्ये 98 होते. ज्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर झालं आईची पाय जमिनीवर नव्हते. मुलगा काही करू शकेल हे तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पाठवला तर होता 11वीत काहीतरी करेल, 12वीत 98. भरपूर ठिकाणी सत्कार. 12वीत 98 मिळाले. खिशात पैसे तर नव्हतेच. कुठेतरी एकाने सांगितलं यार तुझा अकाउंट चांगला आहे, माझा क्लास घेतो का? Manishri was the first person who was in hostel and he appealed for accounts. त्या एका विद्यार्थ्यापासून जे अकाउंटन्सी क्लासेसचा जन्म झाला. हॉस्टेलमध्ये क्लास घेणं अलाउडच नव्हतं. पण 8 वर्ष जवळपास हॉस्टेलमध्ये मी राहिलो आणि माझे रूम पार्टनरने जबरदस्त साथ दिली. इतर जे काही मित्र होते हॉस्टेलमध्ये राहणारे त्या सगळ्यांनी साथ दिली. माझ्या रूम मध्येच दिवसभर क्लासेस चालायचे. रूम पार्टनर बिचाराने मी बाहेर, रात्री कुठे क्लासेस संपले का आम्ही सगळं भेटायचो. असा शेड्यूल. वर्षानुवर्ष क्लासेस चालले. वर्षानुवर्ष हॉस्टेलमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना घडवलं. उद्या स्वतःचा पेपर आहे आणि आज मी त्यांना शिकवतोय असा ही स्टोरी राहायची. 11वी मध्ये असताना रूम पार्टनरलाही शिकवलं होतं पण क्लासेस घेणं असं काही वाटलं नव्हतं. 12th मध्ये 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवलं. FY मध्ये 11वी 12वी FYच्या विद्यार्थ्यांना शिकवलं. उद्या स्वतःचा पेपर आज विद्यार्थ्यांना शिकवतो अशी ही जर्नी झाली आणि आज 28 वर्ष संपले. CA फाउंडेशनला ऍडमिशन घेतली. 12वीत चांगले मार्क मिळाले म्हणून, पण गणित घेतलं नव्हतं. 11th SP होता. एका वर्षात पुन्हाच झालं नाही CA फाउंडेशन सारखं. थोडे मार्क्स कमी. मग परत ठरवलं आपण सगळं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करायचं. आता नाही तर काय हरकत नाही, BCom नंतर आपण CA करूया. विषय तिथेच ड्रॉप. CA लक्षात होतं पण FY कडे. FY SY TY हे 3 वर्ष. SY मध्ये परत 98 अकाउंट्स. TY मध्ये 3 ठिकाणी मी जॉब करायचो. सकाळी 7:20 ला कॉलेज राहायचं. 7:20 ते 9:30 पर्यंत कॉलेज करायचा. 9:30 ला इमिजिएटली कॉलेजमधून निघायचं. हॉस्टेलमध्ये जायचं, टिफिन पॅक करायचा आणि पंचवटीला चोपडा हॉस्पिटल म्हणून होतं महालक्ष्मी टॉकीजच्या बाजूला, तिथे जाऊन डाटा एंट्री करायची. एक CA होते, CA संदीप जैन सर, त्यांचा तो काम मी करायचो. त्यांनी मला त्यावेळेस म्हणजे तो काम करायला सांगितलं होतं आणि दॅट वॉज द जर्नी. आय गॉट द फर्स्ट जॉब. मग 2 तास ती डाटा एंट्री करायची. परत ते झाल्यानंतर RR गुजराती द सेकंड ओल्डेस्ट चार्टर्ड इन नाशिक सिटी, मग तिथे जॉब करायचा 12 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत. 7 वाजले हॉस्टेलमध्ये यायचं. टिफिन कधी भेटायचं कधी नाही. थाळी कधी काढलेली असायची जेवणाची कधी नाही. ओके, काही हरकत नाही.
7:30ला आले तर विद्यार्थी आपले रेडीच आहे रूम मध्ये आले तर इमिजिएटली क्लासेस सुरू 7:30 ते 8:30, 8:30 ते 9:30, 9:30 ते 10:30. कधी ते 11 वाजायचे समजायचंही नाही. लवकर आलं तर जेवण करून क्लास घ्यायचं आणि नाही तर मग सगळे क्लासेस झाले का मग जेवायचं. असा मस्त चालू होता. टीवाय निघून जाईल असं जबरदस्त चाललं होतं. पण पहिला मोठा धसका बसला. टीवाय मध्ये इकोच राहून गेला. टीवायचा रिझल्ट लागेपर्यंत टीवाय तपास होईल असंच वाटलं होतं. एस5ला 90 येत होते, टीवाय राहील असं तर काही वाटलं नव्हतं. तर टीवायचा रिझल्ट लागेपर्यंत मला सीए तर करायचा फिक्स होतं. तर मुंबईला गेलो होतो. 1 महिना कंपल्सरी मुंबईला अपडाऊन केली होती. हॉस्टेल भेटलं पाहिजे, चांगला क्लास भेटला पाहिजे, कुठेतरी चांगली आर्टिकलशिप जोडली गेली पाहिजे. 1 महिना कुठेच ओळख नाही, मग इथे फिर तिथे फिर, या हॉस्टेलमध्ये त्या हॉस्टेलमध्ये कशी तरी ते ऍडजस्टमेंट कर. आणि एकदम असं झालं की हॉस्टेल जे पाहिजे ते भेटलं. आर्टिकलशिप ज्यांच्याकडे करायची ती सुद्धा यांना सगळं चांगलं झालं. आणि रिझल्ट जेव्हा हातात आलं होतं टीवायचं तर सगळ्यांना गुड बाय म्हणून आलं. 1-1.5 महिना जो ज्याचा तयारी करत होतं, जे भेटलं पाहिजे ते भेटलं होतं, पण डिग्री नव्हती हातात. शेवटी सीए कायमस्वरूपी संपला. डिटेल घेतलं, मग परत तेच क्लासेस घ्यायचे. डिटेलचे काही परीक्षा दे पेपर्स दिले, काही पेपर्स नाही दिले, डिटेल राहून आमचंही तसंच. ज्या मिनिटाला पेपर त्या मिनिटाला परत काहीतरी नाही झालं. मग जीडीसीए टीवाय तर राहून गेलं होतं. हा वर्ष वाया नाही जाऊ द्यायचा. मग 6 महिन्यामध्ये एक डिग्री भेटते, दॅट वॉज जीडीसीए. तर त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इको कम्प्लीट आणि जीडीसीए असा तो वर्ष कम्प्लीट केला. ज्या इको मध्ये नापास झालो होतो त्या इको मध्ये 70 मार्क्स आहेत. इको मध्ये नापास झालेला व्यक्ती इकोचे क्लासेस घ्यायला लागला आणि आज भरपूर विद्यार्थी इको मध्ये टॉप करतात. लेटेस्ट रिझल्ट जो काही टीवायचा आहे माझ्या विद्यार्थ्यांचा ते A+ असे रिझल्ट आता ग्रेड्स भेटतात. हॉस्टेल भरपूर काही शिकवलं. 4 दिवस उपाशी होतो. फीस भरायला पैसे नव्हते. भरपूर काही ऍडजस्टमेंट होती. मामाने टाइम टू टाइम सगळं 8 वर्षाचा खर्च जवळपास केलं. 5 वर्षाचा खर्च झाल्यानंतर 6व्या वर्षी मी त्यांच्याकडे गेलो. म्हटलंय मामा आता तरी एवढं कमवून घेतो की हॉस्टेलचे पैसे मी देऊ शकेल. हॉस्टेलचे पैसे भरलेले रिफंड दिला त्यांनी. म्हणे तुझं शिक्षण मीच करणार म्हणे. 8 वर्ष खर्च त्यांनीच केला. मध्ये एक फार चांगला मित्र रूम पार्टनर म्हणून भेटला. बॉस प्रशांत परब. प्रशांत परब कुठेतरी इगतपुरीला तिची बहीण दिलेली होती. कुठेतरी कनेक्ट होतं, कुठेतरी बोलणी होती, फ्रिक्वेन्सी मॅच झाली. माझ्यासाठी त्याने त्याचे कॉन्टॅक्ट वापरले. बागमार म्हणून एक व्यक्ती होते, मोहनलाल बागमार, त्यांच्या घरी तो घेऊन गेला मला. त्यांना सांगितलं की याची परिस्थिती सोसो आहे, याला तुम्ही काही अमाऊंट दिली तर याचं शिक्षण होईल. बागमारची म्हणे दीपक पुस्तकालय म्हणून आहे, तिथे जा, माझं नाव सांग, पुस्तकं भेटतील, बाकी काही विषय नाही. ओके. प्रशांत परब हा एकमेव असा होता ज्याला काही सांगायची गरज नाही. मी आज उपाशी किंवा खरं
हे त्याला समजून जायचं. आणि मग जे काही मित्राने केलं पाहिजे तसं सगळं गोष्टी तो करायचा. वडील एकदा हॉस्पिटलाइज झाले नाशिकमध्ये. इगतपुरीवरनं फोन आला, तुझ्या वडिलांना अटॅक आलेला आहे आणि नाशिकला या हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऍडमिशन करायचं आहे. ऍडमिशन साठी फक्त 20,000 रुपये लागत होते. म्हणजे भरायचे होते, हॉस्पिटलला सांगितलं 20,000 भरायचे. त्या मिनिटाला इमिजिएट त्याला जेव्हा सांगितलं 20,000 रुपये घेऊन आले. मित्र म्हणजे फार स्पेशल. जास्त मित्र नव्हते, पण जे काही होते ते असे होते. पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते, तसं घेतलं. नोट्स कसे बसणार, स्टेशनरी करून हॉस्टेलच्या वरतीच एक HDFC हाऊसिंग कॉर्पोरेशन जायचं. तिथे ते एक मेन म्हणजे त्यावेळेस कार्बन कॉपीज राहायच्या. एक मेन जो राहायचा तो कस्टमरला द्यायचा, एक कॉपी त्यांच्याकडे राहायची किंवा अजून ती काही असेल असे काहीतरी पेजेस राहायचे. आणि कार्बनला लागलेला एक पेज त्यांचं काही कामाचं नसायचं किंवा काय तो असं असते फेकून द्यायचं. स्टेशनरी तर मी ते सगळ्याकडे नव्हती. तो जो फेकलेला पेज होता तो एकदम व्हाईट, भले चुरगळला लागायचा पण लिहिण्याचं कमी येणार. ते पेजेस गोळा केलेले आणि नोट्स बनवायला सुरुवात केली. त्यावेळेस एक पुस्तक राहायचं लायब्ररीमध्ये, अजून एक पुस्तक भेटायचं. मित्रांकडून एखाद 2 पुस्तक अजून त्या विषयाचे घ्यायचे. असे कमीत कमी 4 ते 5 पुस्तकं एकाच विषयाचे माझ्याकडे राहायचे. आणि मग ते 4 आणि 5 पुस्तकं जे काही राहायचे त्यातून नोट्स बनवायला सुरुवात करायचो. आणि त्याचा रिझल्ट असा झाला की सरांना काहीतरी वेगळं वाचायला भेटायचं. जे रेग्युलर लँग्वेज आहे त्यापेक्षा वेगळं वाचायला भेटायचं आणि मार्क्स थोडेसे वाढत गेले. टीवाय मध्ये HOD होते आमचे, त्यांचा सिग्नेचर बाकी राहायचा. HOD जे होते सर त्यांचा लेक्चर चौथा नाही तर 5वा राहायचा. आणि चौथा 5वा लेक्चरला मी जॉबला राहायचो. म्हणून कधी त्यांचं लेक्चर जमायचं, कधी लेक्चर त्यांचा नाही जमायचं. चेक तर त्यांच्याचकडे करायचं, सही तर त्यांचीच पाहिजे. जेव्हा प्रॅक्टिकल मध्ये कुठेतरी जाता येईल, कुठेतरी मार्क मिळेल, कुठेतरी डिग्री मिळेल. आणि गडबड अशी का आज सांगितलं तर मी राहायचो नाही. मग एक मित्र ज्याने तो लेक्चर केलेला राहायचा त्याला भेटायचं, काय दिलेलं आहे त्याच्याकडनं कॉपी करायची, तो कम्प्लीट करायचा. पण मग एक दिवस डिले झाल्यामुळे सही त्या मिनिटाला प्रॅक्टिकलवर व्हायची नाही. शेवटचा वेळ आला, प्रॅक्टिकलवर सह्या पाहिजे, ते छोटीची सही पाहिजे, करायचं. ऑडिट विषय ते मला शिकायचे, देशमुख सर होते. आणि सांगायला आनंद आहे, आय वॉज द सेकंड टॉपर इन ऑडिट. मित्र काय करू शकतो. माझा एक मित्र शेजारी बसलेला होता, तो म्हणे सही बाकी, HOD खुश आहे, इमिजिएट जा म्हणे. गेलो, सरांनी सही करून टाकली. आणि तिथे त्यांनी सांगितलं याला वेळ कमी मिळाला नाही तर अजून काहीतरी मस्त लिहू शकला असता, टॉपर झाला असता. लेक्चर न करता HODची सही मिळाली. नशीब मित्रांनी साथ दिली. रूम पार्टनर स्टुडंट्स भरभरून साथ दिली. कॉलेजच्या मित्रांनी भरपूर साथ दिली.
क्लासेस घ्यायला मी कोणाच्या घरी पण जायचो, जशी रिक्वायरमेंट राहायची. सिडकोला क्लासेस राहायचे, राणा प्रताप चौकला, आरकेला क्लासेस घ्यायचो, मेरी मसरूळला क्लास राहायचा. पहिले क्लास सिडकोला घेऊन मग आरकेचा क्लास घ्यायचा, आरकेवरनं मेरी मसरूळला जायचं. सायकल झिंदाबाद. सुट्ट्या लागायच्या मेच्या, खायचे परत वांदे. हॉस्टेलमध्ये राहायचं तर आहे, पण मग हॉस्टेलमध्ये जेवण बंद, करायचं का? घरी पण तर तशीच परिस्थिती. मग परत दिंडोरीला मामा होते, त्यांच्या मुलींना शिकवायचं. मग एक टाइम तिथे जेवण करून यायचं, परत हॉस्टेलमध्ये राहायला यायचं. अशी रोजची अपडाऊन. खर्च मग देऊन टाकायचं, जेवणाची एक दिवस होऊन जायचं. त्यांच्या मुलांनाही बस शिकवलं. कुठेतरी असा जब आयुष्य जबरदस्त आहे. जैन अकाउंटन्सी क्लासेसचा जन्म 1996 मध्ये जरी झाला असेल, रिअल सुरुवात 1998 मध्ये झाली. हॉस्टेलमध्ये असताना संजीवजी सरांनी मला रिटर्न्स भरायला सांगितले. ITR त्यांनी फाईल केले होते. कमाई चांगली झालेली होती. ITR चालू होते. आणि जेव्हा घर घ्यायचं म्हटलं तर कॉलेज रोडला एक घर बघितलं. ICICI बँक चा माझा एक म्हणजे ICICI मध्ये जो होम लोन करायचा तो हॉस्टेलचा एक व्यक्ती मला ओळखीचा होता, ललित गाडीला. त्याला सांगितलं भाऊ घरावर लोन पाहिजे, म्हणे 3 दिवसामध्ये होऊन जाईल. म्हटलं बढिया. 3 दिवस नाही लागले, फक्त 3.5 महिने लागले. ICICI ने बघितलं हातात शिक्षक कमाई आज आहे उद्या नाही, एज्युकेशन काही झालेलं नाही, खास लोन फेडू शकेल का नाही. 3.5 महिन्यामध्ये 3.5 लाख रुपये लोन सँक्शन केलं. 3.5 लाख रुपये सँक्शन झालं. 10 वर्षाचा टेनर सांगितला. 5.5 वर्षात तो लोन नील झाला. शेवटच्या वेळेस जेव्हा पेपर्स घ्यायला गेलो, ICICIचा जो इन्चार्ज होता तो म्हणे भाऊ लोन जर लागलं तर पहिला ICICIला फोन कर, तुझं लोन डन आहे. हे घर घेणं हे प्रक्रिया चालू असतानाच क्लासेस मस्त चालायचे. क्लासेस रेंटल ठिकाणी पण बाहेर मी घ्यायला लागलो होतो. परत संजीव जैन सरांनी एक DOला पाठवलं, प्रवीण कोळपकर सर म्हणे याला एजन्सी देऊन टाक. प्रवीण कोळपकर सर आले, म्हणे विद्यार्थी शिकवतो, त्यांच्या आई वडील तुझ्याशी भेटतात, कुठेतरी पॉलिसीज होऊन जाते, एजन्सी होऊन. जुलै 2007 मध्ये एजन्सी LICची घेतली. LIC एजन्सी घेऊन टाकली, पण बोलता यायचं नाही, प्लॅन समजवता यायचं नाही. 1 वर्ष झाले, नेमक्या 5 पॉलिसीज. कमीत कमी 12 पॉलिसीज पाहिजे, कमीत कमी 1 लाख प्रीमियम पाहिजे. 5 पॉलिसी झाल्या, विषय संपले. सर म्हणे आता 2 दिवस काहीच करू नको म्हणे, तुझे जे काही कॉन्टॅक्ट असेल तिथे घेऊन चाल, प्रीमियमची जी अट ते आपण पूर्ण करू आणि कुठेतरी तुझी एजन्सी वाचू. 2 दिवसांमध्ये एवढा प्रीमियम गोळा झाला की एजन्सी परत सुरू झाली. त्यानंतर आजपर्यंत एजन्सी तर चालूच आहे, पण वेगवेगळे लॅडर्स जे आहेत ते पूर्ण करू. थँक्स टू Praveen Kolkar sir and Sanjeev Jain sir giving me an opportunity to get second source of income. LICचं करिअर तर सुरू केला होता, मग ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली होती. एक सॉफ्टवेअर जबरदस्त आला होता, बीमादीप किंवा बीमा मित्र म्हणून एक सॉफ्टवेअर होता, बीमा मित्र.
आवडलं इमिजिएटली म्हटलं यार घेऊन टाकू. प्रेझेंटेशन रेडीमेड येऊन जातात, किती भरायचे, किती मिळणार, टॅक्स किती भरतो ते सगळं म्हणजे टॅक्स किती वाचेल वगैरे सगळं समजतं. डन करावं. दुसऱ्या दिवशी तो इन्स्टॉल करायला लागला. म्हणे सर लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कुठे? म्हटलं भाऊ काहीच नाही. म्हणे सर इन्स्टॉल कुठे करायचं? म्हटलं आता. मग एक काम करा म्हणे सर, लोनवर लॅपटॉप घेऊन टाका, मी इन्स्टॉल करून देऊ. म्हटलं यार लोन घ्यायचं म्हणजे अवघड गोष्ट आहे. एक महिना मध्ये एवढा पैसा कमवला की लॅपटॉप विथ प्रिंटर घेतला, डेलचाच लॅपटॉप घेतला आणि मग तो सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाला. ऍक्टिवा घ्यायला गेलो, घरामध्ये भाऊकडेच टू व्हीलर होती, स्वतः हातात कधी टू व्हीलर घेतली नाही. कुठून जर पडली बिडली कोणते खर्च करायचे, कोणते बोलून खायचे. ऍक्टिवा तर काही घ्यायची नव्हती, पण काही मित्रांनी सांगितलं भाऊ ऍक्टिवा राहिली तर येण्या जाण्याचा थोडा वेळ वाचेल, तेवढेच 2 ट्युशन एक्स्ट्रा घे, कुठेतरी ऍक्टिवा कुठेतरी टू व्हीलर घेऊन टाक. ऍक्टिवा घ्यायला गेलो, हळूहळू पैसे डिपॉझिट, पहिले काही अमाऊंट 20,000 भरली, त्याच्यानंतर ॲसेसरीज वगैरे ची जी काही अमाऊंट होती भरली. तिथून फोन आला, सर ऍक्टिवा रेडी घेऊन जा. आता काय करायचं? गाडी तर चालवता येत नाही. विद्यार्थी क्लासमध्ये बसला होता, म्हटलं चल डिलिव्हरी घ्यायला चालायचं. दोनच प्रश्न त्याला विचारले, गो स्टार्ट कसं, ब्रेक कसं, ओके. म्हटलं पैसे स्वतःचेच आहे, इन्शुरन्स गाडीचं झालेलं आहे, गडबड झाली तरी काही प्रॉब्लेम नाही. गाडी चालवली ऍक्टिव्हा त्यावेळेसपासून आतापर्यंत, सायकल येत होती म्हणून ऍक्टिव्हा पण म्हणते, देवाच्या कृपाने आजपर्यंत चालू. बॅरेज 2006 मध्ये वयाच्या 26व्या वर्षी कॉलेज रोडला घर झालं होतं. घर जेव्हा झालं तेव्हा दोन म्हणजे मी रिसेलचा फ्लॅट घेतला होता, तर तो चेअरमन आहे म्हणे काम करू, दुसराही डील आता होतोय, मग एक खट्टी त्या पार्टीवर नाव चेंज करून टाकू म्हणे. आता म्हटलं ओके, काही हरकत नाही आपल्याला. त्यावेळेस कोठारी म्हणून एक आहे, ते बघायला आले नितेश छाजेड. बघायला आले तर बाहेर दुसऱ्याचं नाव, तिथे नितेश छाजेड सांगतोय स्वतःचं घर आहे. ओके, काही हरकत नाही, परत भेटू. आजपर्यंत ते आलेच. घरावर पाठीची काय म्हणजे किंमत असते नावाची, ते थोडं नंतर समजलं. वडाळी भुईला लुंकड म्हणून होते, ते बघायला आले. मेघना माझ्या वाईफचं नाव आहे, तिचे मामा बघायला आले. मेघनाचे जे जिजाजी आहे ते बघायला आले. शालक होणारा व्हायची ते बघायला आले. आपलं एकदम जबरदस्त क्लास घ्यायचे, घरी कोणच नाही, यायचं तर हा रूम आहे, त्याच मिनिटाला थोडी जे काही ऍडजस्टमेंट आहे बसवायचं, चल काय बघितलं देव झालं. पण एंगेजमेंट झाली. एंगेजमेंट 7 नोव्हेंबरला झाली आणि 17 डिसेंबरला योग जुळले आणि लग्न झालं. क्लासेसच्या विद्यार्थ्यांनाही बोलवलं होतं. स्वतःच्या लग्नामध्ये डान्स काय असतो
ते विद्यार्थ्यांनी त्यावेळेस करायला सांगितलं. लग्न तर ठरलं होतं, पण वडिलांनी काही कर्ज घेतलं होतं. 2 बँकांचे कर्ज होते. मामांकडनं कर्ज घेतलं. म्हटलं यार आपण थाटात लग्न तर करतोय, पण जे लोक येतील ना ते म्हणेल कित्येक वर्षापासून तर यांना लोनही पडलं नाही आणि हा जबरदस्त लोन म्हणजे लग्न करायला लागला. लग्नाच्या अगोदरच बँकांचे कर्ज, मामांचा कर्ज फेडला गेला होता. कॅश व्यवस्थित होती, सगळ्यांकडे देऊन ठेवलेली होती. भाऊ जेवणावाल्याचे हे पैसे देऊन टाक, याला हे पैसे, याचे हे पैसे, ओके मी स्टेजवर काही गडबड नको आली. अशी सगळी ऍडजस्टमेंट. मग आता लग्न तर झालं, घरी न्यायला फोर व्हीलर किंवा काहीतरी पैसे परत. खेळसराव मामा जिंदाबाद. दिलीपची खेळसराव, डॉक्टर दिलीपची खेळसराव फोर व्हीलर त्यांनी दिली होती. आता मारतात बायकोला घरी आणली. लाईफ चालली. 2010 मध्ये मुलाचा जन्म झाला. 2015 मध्ये बायकोने थोडस सांगितलं फोर व्हीलर पाहिजे, फोर व्हीलर पाहिजे. गेलो, म्हटलं एखादी रिसेल बघून 2.5 लाखाची घ्यायला गेलो. वॅगनार आवडायची, मॉडेल चांगला होता, 2.5 लाखाच्या आसपास भेटून जाईल. बघायला गेलो, त्याच्यामध्ये बसायलाच तयार नाही आणि त्याचा थोडासा इश्यू. करायचं काय? त्या मिनिटाला सेलेरो झेडेक्स आहे, नवीन असेल इंट्रोड्यूस झाली होती, ऑटो होती, म्हणे ही घेऊन टाकायची. फक्त 6 लाख 11,000 होती, जास्त नाही. त्या मिनिटाला 2.5 लाख किंवा 4.5 लाखाचं बजेट आणि गाडी 6. करायचं काय? LIC जमणार कोई हो ना हो, LIC जिंदाबाद. LIC मध्ये गेलो, पॉलिसीवर लोन घेतलं, अकाउंटला पैसे आले, लोन फोर व्हीलर कॅश मध्ये घेऊन. बँकेतनं फोन आला, 5 लाखाचा चेक होता, 5 लाख प्लस म्हणे पास करायचं आहे. म्हटलं करून टाक, काही प्रॉब्लेम नाही. सिलेरो घ्यायला जायचं, परत टू व्हीलर येत नव्हती, फोर व्हीलर कुठून. प्रशांत पारख जिंदाबाद. म्हटलं फोर व्हीलर घ्यायची आहे. एसेसरीज वगैरे त्याने फायनल केलं. घरी गाडी घेऊन आलो. म्हटलं आता गाडी चालवायची कशी. विजय ड्रायव्हिंग क्लासेस लावला, गाडी शिकून घेतली. पहिलंच लॉंग ड्राईव्ह मानस मुंबई शहापूर, तेही कसारा घाट, नॉन स्टॉप. फर्स्ट ट्रिप तंडानाडा. 2015 मध्येच आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला. भरपूर वर्ष एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये होतं आणि संदीप फाउंडेशनने तो ऑर्गनाईज केला होता. आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून पहिल्यांदा पेपरमध्ये झळकले. हे परफॉर्मन्सेस आहेत. तेजस परांजपे माझ्या घराच्या समोर राहायचा. बोर्ड तिथे मी जैन अकाउंटन्सीचा लावला होता. सायन्स रिटर्न, FI करायचं, ABP मध्ये जॉब करायचा, 6 वाजेनंतर क्लासला यायचा. एका वर्षात बेसिक पासून सगळं शिकवलं.
FI मध्ये चांगल्या मार्काने पास झाला, SY मध्ये चांगल्या मार्काने पास झाला, TY मध्ये ही वॉज कॉलेज टॉपर अँड त्याचा रिझल्ट यायला प्रिन्सिपल स्वतः उभे होते आणि म्हणजे तेजस तिकडे तुझा रिझल्ट माझ्याकडे आहे. ज्या मिनिटाला रिझल्ट डिक्लेअर झाला, रिझल्ट म्हणजे ज्या मध्ये तो टॉपर आला, त्याचा पेपर जेव्हा होतं, तुम्हाला नवं वाटेल त्याची बायको म्हणजे डिलिव्हरीला मुलाचा जन्म होणार आहे आणि तो पेपर लिहितोय असा हा होता. आणि तुम्ही विचार करा, हॉस्पिटलचं टेन्शन, दगदग, सर्व्हिस मध्ये अभ्यासाला कमी टाइम, या सगळ्या परिस्थितीत त्याने टॉप केलेला. प्रणिता बुरड पिंपळगावची के वाघ कॉलेजला फर्स्ट मध्ये भरपूर विद्यार्थी नापास, त्याच्यामध्ये मोजून काही विद्यार्थी पास, त्याच्यामध्ये ती थर्ड टॉपर. अश्विन जत्था, त्याच्या वडिलांनाही माहित नव्हतं हा काहीतरी करेल. 36 विषय फक्त शिकवले त्याला. BBM मध्ये 6 विषय फर्स्ट सेमिस्टर, BBM सेकंड सेमिस्टर 6 विषय, अशा फक्त 36 विषय त्यांना शिकवले. परीक्षेच्या 8-15 दिवसात पहिला यायचा. He was the fourth ranker in BY college. BY जेव्हा रिझल्ट लागला तो म्हणे सर माझं तर नावच दिसत नाही. नेहमी त्याला ते पासच्या याच्यामध्ये बघण्याची सवय आपल्याला, त्याच्यामध्ये नावच दिसत नाही. म्हटलं भाऊ पण एकदा परत पेपर चांगले लिहिले, चौथा आला. ही वॉज सरप्राईज, त्याच्या आई वडील वॉज सरप्राईज. Within few days, Chain Accountancy is committed to give you best results. करिता शहा, 11वी 12वी सायन्स. आई वडील आले म्हणजे सगळे आम्हाला येडत काढतात म्हणे, सायन्सचे विद्यार्थी तुम्ही कॉमर्स मध्ये घेतात, तिचं फ्युचर झिरो. 11वी 12वी FI एकाच वर्षात, CA फाउंडेशन त्याच वर्षात, सगळं काही. FI ला येते CA फाउंडेशन पुस्तकांमध्ये क्लिअर. जिओच्या हेड ऑफिस मध्ये ती जॉब करायची, जॉब चेंज केलं. गौरी कुलकर्णी, SY मध्ये कोणीच क्लास शक्यतो चेंज करत नाही, या मुलीने SY मध्ये चेंज केलं. ज्याला अकाउंटन्सी लावला, इको मध्ये 87 मार्क्स. मयुरी ही गतपुरीची, FY ला कमी मार्क्स म्हणजे 80च्या आसपास, SY पर्यंत तेच मार्क्स, TY ला 91 मार्क्स होते. 6 महिन्यापर्यंत BYच्या समोर तिचं होल्डिंग जेन अकाउंटन्सी क्लासेस अंडर होता. येता जाता N नंबर ऑफ कॉल्स तिला गेले असेल आणि जबरदस्त तिला फील झालं. प्रत्येक जैन MPचा खेतिया 12वी मध्ये काही महिन्यांपूर्वी, CA फाउंडेशनला काही महिन्यांपूर्वी, FI ला काही महिन्यांपूर्वी, असाच 12th ला 90 आणि SY ला 94. जतीन राठी दुसरा क्लास ऑलरेडी लावला, पण त्याचे वडील म्हणे अनमोल कॉर्पोरेशनचा हा मुलगा, त्याचे वडील सोमनाथ राठीकर म्हणे क्लास तर लावलाय पण तू कुठे त्याचे मार्क्स जातात ते बघ. इको आणि अकाउंट्स त्याचं चांगल्या लेवलला झालं पाहिजे ते बघ. SY 12th मध्ये तर त्याला चांगले मार्क मिळाले. FI ला ते पुण्याला गेला आणि नवल असं आहे का, जेव्हा तो सुट्ट्यात यायचा तेव्हा पुढच्या 6 महिन्याचा माझ्याकडे शिकून द्यायचा, परत दिवाळीच्या सुट्ट्यात यायचा, पुढच्या 6 महिन्याचा माझ्याकडे शिकून द्यायचा. म्हणजे परीक्षा पुण्याला आणि शिकतो नाशिकला असं. करण अहलुवालिया, ही वॉज सायन्स बेटर. एकदा भांडण झालं त्याच्याबरोबर, म्हणे मी लेक्चरला नव्हतो तर लेक्चर परत घ्या. म्हटलं भाऊ परत लेक्चर घेऊन एवढं टाइम तर माझ्याकडे नसतो. अकाउंट्स मध्ये 95. प्रणित अकाउंट्स, कॉस्ट अकाउंटिंग 90.
शिल्पा छाजे फ्रॉम वडाळी, त्याचे मामा सीए महावीर ओसवाल, त्यांच्या घरी सुट्ट्याच्या निमित्ताने 12वी एका महिन्यात संपवली समर वेकेशन आणि मार्क्स जबरदस्त. नीलम डिसेंबर मध्ये 12th ला ऍडमिशन घेतलं, अकाउंट्स मध्ये 96. खुशबू लुणावत 11वी पासून माझ्याकडे सीए फाउंडेशन फर्स्ट अटेम्प्ट मध्ये केलं. फाउंडेशन पर्यंतच मी क्लासेस घेतो. सीए IPCC मध्ये ऑल ओव्हर इंडिया ती 37 रँकर होती. सीए फायनल ऑल ओव्हर इंडिया 32 रँकर होती. PCE क्लासेस पण घ्यायची. प्रेक्षा कांद्रिया संडेला देखील माझा क्लास राहायचा. 2 तासाचा क्लास, पण क्लासमध्ये बसूनच एक्स्ट्रा अभ्यास करायची. मार्क्स 80 प्लस होते, 81 मार्क्स होते. तिचे वडील ज्यांनी तो रिझल्ट बघितला ते एकदम खुश. त्या दिवशी परीक्षेला घेऊन ते दिवसभर भरपूर रिलेटिव्हच्या घरी गेले आणि पेढे वाटले. परीक्षा म्हणे आयुष्यामध्ये एवढा वेळ वडिलांनी मला कधी दिला नाही. आज ते दिवसभर माझ्या बरोबर होते. थँक्स टू जॉन अकाउंटन्सी क्लासेस. Story goes on, goes on, goes on. LIC of India 2022 was where I was felicitated as insurance icon. Radio Vishwas, Nashik Star News वर लाईव्ह इंटरव्ह्यू झाले. काही कमी वेळात जबरदस्त टार्गेट LIC मध्ये अचीव केल्यामुळे ती मुलाखत झाली होती. LIC मध्ये आज ब्रांच क्लब मेंबर आहे, म्हणजे ब्रांच मॅनेजर क्लब मेंबर. LICच्या जे एजंट्स आहेत त्यांना आज ट्रेनिंग देतोय. DOच्या अंडर जे माझे कलिग्स आहेत त्यांना मी ट्रेनिंग देतोय. हायेस्ट प्रीमियम कलेक्ट केलेला आहे. सिंगापूरचाही माझा एक क्लायंट आहे ज्याला मी LIC व्हॉट्सअपला प्लॅन शेअर केला होता आणि इंडियामध्ये येऊन त्याने मेडिकल केलं. भरपूर हॅपी क्लायंट्स आहेत आणि एन नंबर ऑफ फेलिसिटेशन्स LICने माझे केलेले आहे. अवॉर्ड बायको बरोबर रिसीव्ह करायचं, दिस इज समवॉट व्हेरी डिफरन्स. टार्गेट्स अचीव केल्यानंतर बायको बरोबर तो फेलिसिटेशन एन्जॉय करायचा, ही एक जबरदस्त सेरेमनी होती. बालाजी लॉन्सला ही सेरेमनी झाली होती. हा सत्कार पहिला जो फोटो आहे तिथे म्हणजे एक टार्गेट घेतला होता की मी एवढं अचीव करेन आणि एक जो वचन दिला होता तो पूर्ण झाला. असे भरपूर अवॉर्ड्स वेगवेगळे ZDM ब्रांच मॅनेजर्स, असिस्टंट ब्रांच मॅनेजर्स, डिव्हिजनल मॅनेजर्स यांनी केलेला आहे. लेटेस्ट हा माझा अवॉर्ड आहे. इट वॉज फर्स्ट इन द हिस्ट्री की 2 SDM, एक जे निवृत्त होत आहे आणि एक जे चार्ज घेणार आहे, असे दोन्ही SDM शेजारी शेजारी आहेत. त्यांनी माझा फेलिसिटेशन केला होता. आय वॉज द ओनली वन फ्रॉम ब्रांच who got the first award in this. LIC मध्ये ट्रेनिंग मी दिलेली आहे. हे ट्रेनिंग देतानाचा फोटो आहे, सेशन आहे. राहुल डुंगरवाल म्हणून एक नाशिकमध्ये वेल नोन फर्म आहे, RD. तिथे त्यांच्या एम्प्लॉईजला मी म्युच्युअल फंड्स आणि लाईफ इन्शुरन्सचा इम्पॉर्टन्स सेशन डिलिव्हर केलेलं. एक कॉर्पोरेट आहे, त्यांनी माझं सेशन घेतला होता. तिथे ही ट्रेनिंग दिलेली आहे. वेगवेगळ्या शाळांमध्ये, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये माझ्या ट्रेनिंग झालेल्या आहे, सेशन झालेले आहे.
म्युच्युअल फंड्स मध्ये जेव्हा मी LIC करायचो भरपूर ऑब्जेक्शन्स यायचे, या म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न जबरदस्त आहे. कुठेतरी 10 कॉन्टॅक्ट केल्यावर कुठेतरी त्याच्या समोर टाइम म्हणजे टाइम तसं भेटायचं आणि पहिलाच ऑब्जेक्शन काय, रिटर्न्स काय. आता म्युच्युअल फंड्स म्हटलं तर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रिस्क कमी, लोकांचा पैसा घेऊन पैसा मायनस झाला तर काय, म्हणून भरपूर वर्ष म्युच्युअल फंड मध्ये एंट्रीज केली नाही. पण ऑब्जेक्शन नेहमी यायचं, म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न जास्त, LIC मध्ये काय. आपल्याला तर LIC करायची, म्युच्युअल फंड काही सोडत नाही. कुठेतरी एक्झाम दिली, फर्स्ट टाइम मध्ये क्लिअर झालं आणि SIP करायची. मग SIP करायची तर माझे जे सर होते त्यांच्या बरोबर जायचं आणि क्लायंटला सांगायचं, क्लायंट चेक द्यायचं. म्हटलं यार प्रमोद सर त्यावेळेस होते, म्हटलं किती दिवस चालायचं. क्लायंट आपल्याला बघून चेक देतो, आपल्याला त्या स्कीमचा झिरो नॉलेज आहे. सर सांगतात ही स्कीम चांगली आहे, ओके, त्याच्यावर आपण सही घेऊन टाकतो. एकदा कदाचित क्लायंट आपल्याला विचारलं भाऊ काय दिले तर काय बोलायचं, म्हटलं काही चालणार नाही. 2000 ज्या क्लायंटने मला दिले होते, आज तो फक्त 1 CR प्लस त्याचा पोर्टफोलिओ मी मॅनेज करत आहे. ही म्युच्युअल फंड मध्ये एक स्टोरी मी केली. भरपूर मेडिकल फील्ड मध्येच RM येतात, डॉक्टर्सशी बोलतात, MD डॉक्टर्सशी बोलतात. आहे तुम्ही बघितलं असेल, MD म्हणजे त्या डॉक्टरला भेटायला भरपूर रिलेशनशिप मॅनेजर्स वेगवेगळ्या कंपनीचे बसलेले असतात. तसेच आज जैन फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी मध्ये HDFC असो, SBI असो, कोटक असो, ICICI असो, असे भरपूर रिलेशनशिप मॅनेजर्स येतात. या लेवलचा बिझनेस केलेला आहे. भरपूर ट्रॉफीज, भरपूर रेकग्निशन्स मिळालेल्या. आज ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणजेच म्युच्युअल फंड कंपनीज माझं ब्रँडिंग करतात, बिझनेस समजत असतात. म्युच्युअल फंड्स समजत नव्हतं, पण आज करोडो रुपये हँडल करत, 1 लाखापेक्षा जास्तची SIP पण मी त्यांची हँडल करत. इट हॅपन after n number of trainings, after n number of struggles, after n number of projections. केअर हेल्थ इन्शुरन्स मध्ये माझा विद्यार्थी एक चांगल्या पोस्टला होता. तो माझ्याकडे आला आणि म्हणे सर एजन्सी घ्या. म्हटलं भाऊ ऍडमिट तिथे झाला ना, इमिजिएटली मला फोन येईल, माझा क्लास चालू राहील आणि मला सर्व्हिस देता येणार नाही, मला एजन्सी घ्या. सर एजन्सी घ्या, सर्व्हिस मी दिली किंवा तुम्हाला लोड नाही होणार अशा पद्धतीत कुठेतरी 3 चक्कर त्याने मारले आणि केअर हेल्थ इन्शुरन्सची एजन्सी घेतली. 2017 मध्ये अवॉर्ड्स भेटले. आजपर्यंत देवाच्या कृपेने ती एजन्सी चालू आहे. भरपूर क्लेम सेटल झाले, भरपूर क्लायंटचा फीडबॅक चांगला आहे, भरपूर पोर्टफोलिओ मॅनेज होत आहे, चांगला बिझनेस आहे. ट्रेनिंगचा एक म्हणजे आवड होती, भरपूर ट्रेनिंग्स पण घेतली होती. JCI मी 2017 मध्ये जॉईन केलं होतं, ऑक्टोबर मध्ये जॉईन केलं होतं. जॅनपासून जॉईन करायला पाहिजे पण 2017 मध्ये जॉईन झालं. ॲज युजल प्रशांत पारख इंट्रोड्यूस मी टू JCI. पहिल्या वर्षी काहीच समजलं नाही, म्हटलं JCI सोडून देऊ, काहीच नाही, वेस्टेज ऑफ मनी. तो म्हणे भाऊ 1 वर्ष तरी एक्स्ट्रा राहा. 2018 मध्ये मी जॉईंट सेक्रेटरी होतो. तो होता म्हणून ठीक आहे, ओके कंटिन्यू. 2017
ते 2021 या प्रवासामध्ये सेक्रेटरी, व्हाईस प्रेसिडेंट असे रोल कम्प्लीट केले. 2021 मध्ये प्रेसिडेंट झाले JCI ग्रुपचे, जो फॉर्म झाला होता 1996 मध्ये. त्या फील्ड मध्ये 2017 ते 2021 मध्ये पहिलं असतो तर त्याला पब्लिक स्पीकर म्हणतात. पब्लिक स्पीकर झालो मी TPS झाल्यानंतर. त्याच्यानंतर नेक्स्ट असतो तुमचा स्पीच क्राफ्ट. आता स्पीच क्राफ्ट मध्ये मला एक सेशन डिलिव्हर करायचं, मोजून काही मिनिटं दिले होते, तो सेशन डिलिव्हर करायचा. तो सेशन डिलिव्हर करताना मी एकाला सांगितलं होतं हा व्हिडिओ रेकॉर्ड करा, मी सेशन कसा देतो काय. त्याने माझा सेशन तो रेकॉर्ड केला आणि म्हटलं यार जर कधी असं वाटलं की यार काही गोष्ट आपल्याला सांगायची तर एका मिनिटात किती जणांना आपण सांगू शकतो, तर नॅचरली कमी लोकांना होईल तशा. मग कुठेतरी तो व्हिडिओ युट्यूबला माझा अपलोड केला मी आणि युट्यूबचा माझ्या चॅनलचा जन्म झाला. युट्यूबला अपलोड कसं करायचं, चॅनल काय होईल, कसं चालेल, काय काहीच माहित नाही. आज 5200+ व्हिडिओज युट्यूबला. भरपूर ट्रेनिंग्स, प्रेसिडेंटशिप मध्ये मी जे काही कार्य केलं, स्टुडंट्सचे रिव्ह्यूज, मी ब्रेन कॉन्सन्ट्रेशन फोकस वर्कशॉप घेतो त्याचे रिव्ह्यूज, असे नंबर ऑफ थिंग्स त्याच्यामध्ये आजपर्यंत अपलोडेड आहे. केअर हेल्थ इन्शुरन्स मध्ये भरपूर अवॉर्ड्स, भरपूर रेकग्निशन्स माझे झालेले आहे. हे अमोल राणे, he was my student and he has scored best marks in my class. He is now area head and a number of promotions he is receiving. Now I am under Jalendar sir. He is very cooperative. He is also had many promotions. Still now he is giving me services. JCI मध्ये जेव्हा प्रेसिडेंट होतो तर एक रेकॉर्ड मी केला होता ग्रुपमध्ये, त्याचा हा रेकग्निशन. भरपूर ट्रेनिंग्स मी दिल्या होत्या. झोन ट्रेनर झाल्यानंतर नॅशनल प्रेसिडेंटने तो रेकग्निशन दिलाय, त्याचा ते सर्टिफिकेट आहे. JCI मध्ये प्रेसिडेंट झाल्यानंतर 1 वर्षानंतर तुम्ही पास्ट प्रेसिडेंट होता, त्याचा हा फोटो आहे. पास्ट प्रेसिडेंट म्हणून जबरदस्त रेकग्निशन झाला होता आणि अवॉर्ड्स वगैरे चालूच असतात. JCI मध्ये चांगलं रेकग्निशन मिळालं. मी ब्रेन कॉन्सन्ट्रेशन फोकस वर्कशॉप घेतो. 111+ लोकांच्या लाईफमध्ये चेंजेस झालेले आहे. दिवसभराचा तो वर्कशॉप असतो, सकाळी 7:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालतो. वेल्थ, हेल्थ, स्पिरिच्युअलिटी, गोल्स, पर्सनल ग्रोथ, बिझनेस ग्रोथ, रिलेशनशिप, अशा वेगवेगळ्या 52 टॉपिक्सवर मी तो सेशन डिलिव्हर करतो. सेशन डिलिव्हर केल्यानंतर 15 दिवसानंतर एक फॉलोअपचं सेशन पण असतं की बाबा तुला शिकवलं पण इम्प्लिमेंट काय झालं, ग्रोथ काय झालं. हा सेशन पर्सनलाइज्ड स्वरूपाचाच असतो. फार जास्त लोक असेल तर हॉटेलमध्ये घेतो, 1-2 लोक असेल तर मग क्लासमध्ये तो सेशन घेतो, पण तो पर्सनलाइज्ड असतो. म्हणजे तो सेशन घेण्यापूर्वी मी त्याची रिक्वायरमेंट्स, त्याचे प्रॉब्लेम्स, तो कोणत्या फेज मध्ये आहे, तो कोणता स्ट्रगल फेस करत आहे, असं सगळं बघतो आणि मग तो स्पेशली डिझाईन करतो. आत्ताच रिसेंट किंगस्टन क्लब मध्ये
माझा सेशन झाला. 50+ पार्टिसिपंट्स होते. इन्स्टंटचे मालक विक्रांतजी मते यांनी तो सेशन ऑर्गनाईज केला होता. अँड आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता. अँड आय वॉज एबल टू आन्सर. JCI मध्ये असल्यामुळे n नंबर ऑफ ठिकाणी ट्रेनिंग दिलेलं आहे. पहिली नजर हा पर्सनॅलिटी म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन कसं असलं पाहिजे याच्यावर ट्रेनिंग झालं. 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रिएटिव्हिटी हा टॉपिक होता. अकोला इथे शाळेमध्ये ऑनलाईन झूमने हे ट्रेनिंग सेशन डिलिव्हर केलं. लाईफ इज ब्युटिफुल हा माझा एक फार म्हणजे आवडता टॉपिक आहे. नाशिक रोडला पण लाईफ ऑफ एसी हा सेशन मी घेतला होता. तो जबरदस्त सक्सेस झाला होता. लर्निंग काय म्हणजे एका पर्सनच्या लाईफमध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजे, काय काय त्यांनी केलं तर त्याचं ग्रोथ होऊ शकतं, असा तो सेशन होता. युट्यूबला लाईफ ऑफ एसी हा माझा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या त्या इम्प्लिमेंट केल्या तर आवाजून ग्रोथ होणार म्हणजे. पब्लिक स्पीकर जेव्हा झालो त्याचा हा फोटो. रेडिओ विश्वास मध्ये माझा इंटरव्ह्यू झाला होता त्याचा हा फोटो. जेन अकाउंटन्सी क्लासेस मध्ये जेव्हा मी फार म्हणजे फक्त क्लासेस हा जेव्हा माझा आत्मा होता तेव्हा भरपूर ऍड्स करायचो, भरपूर अवॉर्ड सेरेमनीज वगैरे फेलिसिटेशन व्हायचे. आता क्लासेस थोडेसे कमी आहे, विद्यार्थी थोडेसे कमी आहे. आताही ज्याला खरंच शिकायचं आहे मनापासून, ज्याला काहीतरी करायचं आहे त्याच्यासाठी मी क्लासेस घेतो. रेफरन्सने माझ्याकडे क्लासेससाठी विद्यार्थी येतात. कुठेही बोर्ड नाही आहे तर याच क्लासेस जबरदस्त चालतात. एक नवा क्लास मॅथ्स नाही घेत पण 11वी ते M.Com, BBA, BBM, CPT, GDCA, DTM, CA फाउंडेशन, MBA, BTL, GDCA अशा वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळे सब्जेक्ट्स हे सगळे मी घेतो. कमी वेळेत जर कोणाला शिक्षण घ्यायचं असेल त्याच्यासाठी पण आहे. येवल्यावर नाही, मुंबईवर नाही, काही विद्यार्थी अपडाऊन करायचे. भरपूर जणांच्या ग्रोथमध्ये छोटस योगदान मी त्या शहराला दिलेलं आहे. हा हायेस्ट प्रीमियम मी ब्रांच मध्ये कलेक्ट केला होता त्याचा हा फोटो, 3 नंबरचा हा फोटो आहे. ब्रांचने तसं रेकग्नेशन केलं होतं. क्लासेस मध्ये मी काही ट्रेनिंग्स पण घेतो विद्यार्थ्यांच्या ग्रोथसाठी, त्याचा हा सेशन आहे. भरपूर काही दुसरे लोक पण त्या वर्कशॉपला जॉईन करू शकतात म्हणून आवर्जून काही चार्टर्ड अकाउंटंट्स पण त्या सेशनला हजर होते. CA विनीत हे माझे विद्यार्थी होते, त्या सेशनला ते आले होते. पहिले प्रवीण गोळकर सर हे माझे डीओ होते, आता कपिले सर हे माझे डीओ आहे. त्यांच्या एजंट्सला सुद्धा मी ट्रेनिंग दिली आहे. तर हा ते त्यांना ते फार आवडलं आणि म्हणून त्यांनी मला स्पेशल ऑनरिंग केलं. 2021 मध्ये प्रेसिडेंट मी JCI ग्रुप चुकीचा होतो. JCI ने भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत. ट्रेनिंग मध्ये भरपूर काही लर्निंग्स JCI ने मला दिलेले आहे. एक साधा मेंबर पासून झोन ट्रेनर ऑफ JCI इंडिया हे भरभरून मी या प्लॅटफॉर्मवर घेतलेला आहे. बिझनेस ग्रोथसाठी मी बियाणा पण जॉईन केला होता. एका वर्षामध्ये फार चांगल्या लेवलला तिथून माझी ग्रोथ झाली. बियाणा अल्फा म्हणून नाशिकचा चॅप्टर आहे.
बरोबर. हॉस्टेलमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा एक फॅमिलीचे म्हणजे एक वडील आले आणि त्यांचा मुलगा मुंबईला हॉस्पिटलाइज झाला होता. त्यांना रक्त पाहिजे. त्या हॉस्टेलमध्ये अपील झालं की तुम्ही मला ब्लड दिलं तर मुलगा वाचेल. तर म्हटलं ओके, ब्लड द्यायला गेलो. तिथे जे इन्चार्ज होते म्हणे एक बॉटल जर तुझ्याकडनं घेतली तर कमीत कमी 2 बॉटल घ्यावी लागेल म्हणे. ना हाईट ना वेट मॅच करत आहे. म्हटलं टेन्शन नका घेऊ सर, काही होणार नाही, रक्त घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. रक्त म्हणजे दिल्यानंतर सेकंड मिनिटाला मी लक्षच घेतलेलं आहे. त्यावेळेस पासून तो जो जर्नी झाला आतापर्यंत वर्षातून कधी 2दा कधी 3दा नाही करता वन्स इन अ इयर आय ऑलवेज डू ब्लड डोनेशन. कोणाला गरज लागली आवाज येऊन फोन करा. बी पॉझिटिव्ह हा माझा ब्लड ग्रुप आहे. रिसेंट केटीएचएमचा एक गेट टुगेदर झाला मागच्या वर्षी. आय वॉज पार्ट ऑफ दॅट. आज जो व्हिडिओ शूट करत आहे हर्षद म्हणून फार स्पेशल पर्सनॅलिटी, कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, असिस्टंट कमिशनर, जे काही पोस्ट असेल आज, जे काही प्रोफाईल ते हँडल करत आहे हर्षद अडागे यांचा हा इनिशिएटिव्ह आहे का यार प्रत्येक आपले जे काही कलिग्स आहेत त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला पाहिजे आणि त्यांनी काय सक्सेस, काय फेलियर्स, काय स्ट्रगल केली ती जगापर्यंत समोर यायला पाहिजे. म्हणून त्यांनी ही जिम्मेदारी दिली. प्राजक्ता देशमुख विल राईट सम वर्ड्स अबाउट मी, आय होप सो. सो ह्या कारणासाठी हा शूट होत आहे. एक फार चांगली मेमरी होती तिथे. नितेश जडकोन द युट्यूब किंग असा आवाजून कल्पनाजी गडा यांनी हा बनवला होता. तो संकल्पनामध्ये भरपूर जणांचं योगदान असेल, चालवण्यावर किंवा अजूनही काही असेल असं मला वाटत आहे. तर लाईफ इन्शुरन्स असेल तर टेन्शन नाही. लाईफ इन्शुरन्स नसेल तर काय हाल फॅमिलीचे होतात हे मी आवाजून बघितलेले, मी दिलेले होते. 40 वय ज्यांना बघितलेलं नाही त्याची मुलगी फक्त 3च महिन्याची आहे. त्याचे वडील जेव्हा जातात तर काय त्या फॅमिलीच्या हाल होतात हे मी बघितलं. नवरा जेव्हा जातो मुलाचं शिक्षण कसं राहून जातं ते मी बघितलेलं आहे. तर एकच अपील आहे, लाईफ इन्शुरन्स जरूर घ्या. आय एम व्हेरी व्हेरी कीन टू गिव्ह यू लाईफ इन्शुरन्स. त्याचा इम्पॉर्टन्स काय आवाजून मी सांगू शकतो, जरूर मला भेटा. जिंदगी जबरदस्त है यारो, इसे जबरदस्ती से ना जिए बल्कि जबरदस्त तरीके से जिए. जबरदस्त तरीके से जीने के लिए तुम्हाला वेल्थ क्रिएशन करावं लागेल आणि वेल्थ क्रिएशनसाठी नितेश राजगुरू छोटासा प्रोफाइल दिलेला आहे. जेब में लक्ष्मीकांत हो तो जिंदगी प्यारेलाल बन जाती है. म्हणून तुमच्या पैशांचा योग्य तो मॅनेजमेंट मी करू शकतो असं मला वाटत आहे. गेल्या कित्येक लोकांचा पोर्टफोलिओ मॅनेज करत आहे. पैसे नव्हते म्हणून काय काय होऊ शकतं हे मी बघितलेलं आहे. म्हणून तुमच्या मुलांचं शिक्षण नाही थांबलं पाहिजे. तुम्हाला मेडिकल लेन नसल्यामुळे हेवी हॉस्पिटलायझेशनचा खर्च नाही केला पाहिजे. म्हणून मी तत्पर सेवा देण्याचा जरूर प्रयत्न करेन. माझ्याकडनं पॉलिसीज नाही घेतली तरी चालेल, माझ्याकडनं एसआयपी नाही केली तरी चालेल, पण आवाजून एकदा भेट तरी द्या जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी समजतील. करायचं नाही करायचं हे तर तुमचं प्रश्न राहील, पण आवाजून एकदा जाणून घ्या व्हॉट इज लाईफ इन्शुरन्स, व्हॉट इज एसआयपी, व्हॉट इज हेल्थ इन्शुरन्स, व्हॉट इज मेडिक्लेम.
लाईफ मध्ये जे काही मिळवलं आहे त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ लोकांचं ऋण आहे. एन लोकांनी माझ्या लाईफ मध्ये की रोल प्ले केले आहे ज्यामुळे मी आज तिथे पोहोचलो आहे. मम्मी फार फार स्पेशल आहे. आई जेव्हा मी क्लासेस घ्यायचो फार कमी वेळ राहायचा जेवणासाठी. 10 मिनिटाच्या आत जेवण करायचं आणि त्या 10 मिनिटातही 3 फोन येणार हे फिक्स असायचं. असा माझा शेड्यूल व्हायचा. रात्री 2 वाजेपर्यंत एक्झामच्या टायमिंगला मी क्लासेस घेतलेले आहे. 2 वाजता जरी म्हणजे आई वडिलांना ही गॅरंटी राहायची का 2 जरी वाजले तरी आपला मुलगा सरांबरोबरच राहील. रात्री 2 वाजता देखील ते मुलाला नाही मला फोन करायचे, आता सोडलं का तुम्ही त्याला. दॅट वॉज द थिंग Jen accountancy had played a role in students' career. तर टाइम फार कमी राहायचा. 14 तास कमीत कमी मी बोलायचो. एक्झाम्स मध्ये तर माहित नाही किती वेळ तो क्लास चालायचा, किती रिव्हिजन व्हायच्या, काउंटलेस. तर फार कमी टाइम राहायचा. तर आईचं एवढं राहायचं की यार एवढ्या मिनिटात त्याचं जेवण व्हायला पाहिजे, म्हणून आमच्यामध्ये गट्टा म्हणजे चुरून वगैरे सगळं मिक्स वगैरे करून ती रेडी करायची. 10 मिनिटामध्ये त्याचं जेवण संपून तो परत क्लासला निघू शकेल. आईने म्हणजे भरपूर कमी पैशांमध्ये घर कसं चालवायचं, कशा काही गोष्टी मॅनेज करायच्या, सगळं शिकवलं. तिने आणि बहिणीने जर इगतपुरीमधनं मला सी ऑफ केला नसता तर नाशिकमध्ये आज हे करू शकलो नसतो. तर थँक्स माय मदर हू हॅज सपोर्टेड मी. वाईफ मेघना 2008 पासून आजपर्यंत एन नंबर ऑफ भांडण. नितेश आणि मेघना दोन्ही सिंह राशी. 36 गुण मिळाले. पंडितने सांगितलं होतं भाऊ जमेल तर जबरदस्त जमेल, भांडण झालं तरी जबरदस्त जमेल. पण सूत्र एकच आहे, सकाळी जरी भांडण केलं तरी सायंकाळी बॅलन्स शीट टाइम. एवढे वर्ष झाले तिने मला सांभाळून घेतलं. जे काही हायपर झालं असेल, जे काही जास्त बोललं गेलं असेल, जे काही राग आलं असेल, जे काही घराबाहेर मी जास्त वेळ राहतो, कधी कधी 10 आणि 11 वाजता जेवायला रात्रीचे, तरी आवाजून समजून घेतो. भरपूरदा मीटिंग्स असतात म्युच्युअल फंडचे, LICचे, भरपूर JSAच्या ट्रेनिंग्स करायला मी बाहेर गावी जायचो. 3-3, 4-4 दिवस जॉब ट्रेनरला 4-3 दिवसाचा प्रवास व्हायचा. या सगळ्या मध्ये ग्रोथ मध्ये मायनस मध्ये खिशात पैसे नसेल तेव्हा तिने आवाजून साथ दिली. तर अशी ही लक्ष्मी समीरवणी आहे. जेवण 1 नंबर. माझं काही बोलण्या अगोदरच काही मी बोलणार आहे समजून घेणारी. ये लाके दो म्हणजे काय आणायचं हे तिला समजून जातं. तर अशी अर्धांगिनी भेटली त्याबद्दल देवाचं ऋणी आहे. युवराज आज PPT तर मी बनवली, पण जी फिनिशिंग आहे त्यानेच दिलेली आहे. असा जबरदस्त मुलगा, मल्टी टॅलेंटेड, ड्रॉइंग असो, मॅथ्स असो, फ्रेंडशिप असो, भरपूर ठिकाणी झळकणारा माझा मुलगा. शाळेचा एक फ्रेंड जबरदस्त आहे. कॉम्प्युटर जमायचं नाही हे तुम्हाला सांगितलं मी. कॉम्प्युटरचे जेव्हा एक्स्ट्रा क्लासेस व्हायचे लक्षात राहायचं नाही. दर्शन गुजराती म्हणून माझा मित्र घरी यायचा, आंटी मी त्यासाठी उठा नाही, क्लास आहे ना आज. मग तो बसायचा, काही वेळेत आवरायचो आणि मग जायचो. त्याच्यामुळे कुठेतरी कॉम्प्युटर समजलं. थँक्स टू दर्शन.
सुनीलजी बुरड शब्द कमी आहे. लग्न होण्यापूर्वी त्यांच्याकडे मी गेलो. शिक्षणाचा जो काही खर्च त्यांनी माझा केला तो मी अमाऊंट त्यांना दिली. एकच वाक्य की यार एकमेव व्यक्ती आहे ज्याने पैसे परत केले असेल. म्हटलं जरी मी हे पैसे देत आहे तरी ते तुम्ही तर ठेवणार. पहिले 10 लोकांचं शिक्षण करत होते, आता 15-20 लोकांचे कदाचित शिक्षण करा. पहिले मी केपेबल नव्हतो, तुम्ही मला सपोर्ट केलं. आज कदाचित केपेबल आहे. हे पैसे अजून कोणाच्या फ्युचरला म्हणून मी देत आहे. बट ही वॉज व्हेरी हॅपी. आजही कधी फोन करतो तर आवाजून विचारतो तू कसा आहेस, भेटायला येईल, काय चाललं तुझं ग्रोथ बघून भरपूर आनंद आहे. अशा मला प्रत्येकाच्या लाईफमध्ये भेटतो. हे जर नसते कदाचित ही ग्रोथ नसते. ट्रेनिंग गुरु ट्रेनिंग देतो. रेडिओ विश्वास, नाशिक स्टार न्यूज, कुठे कुठे प्रत्येक शाळांमध्ये किती ठिकाणी मोटिवेशनल स्पीकर म्हणून बोलवलं जातं. ट्रेनिंग्स देतो. पण ट्रेनिंग्स कशा द्यायच्या, बोलायचं काय, पीपीटीज कशा असायच्या, पहिलं वाक्य काय बोलायचं, कंटेंट काय पाहिजे, हे काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये सांगणारे आमचे ट्रेनिंगचे गुरु पंकजी जैन. He is a national trainer of JCI India. He was PMD, first national director for GMD of JCI India. I am very fortunate to get trainings from such a versatile personality. मला ZTWS क्रॅक करायचं होतं, झोन ट्रेनर बनायचं. झोन ट्रेनर साठी शेवटची जी रात्र असते ती एकदम भयानक असते. त्या दिवशी प्रिपरेशन करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी ते सादर करायचं असतं. टॉपिक कोणता भेटेल माहित नाही. टॉपिक मध्ये जे काही सांगेल म्हणजे टॉपिक जो काही दिला जाईल 5 मिनिटात प्रेझेंट करायचा आहे. 5 मिनिटात गडबड होईल तर परत फेल. तर रात्री 12लाही मी ज्याला फोन लावू शकतो एक म्हणून पंकजी जैन, यार काय कर, हा टॉपिक आहे. टॉपिक कोणताही असो, कोणत्याही मिनिटाला कॉल केला, इन्स्टंट सोल्युशन. सो सल्यूट टू पंकजी जैन. He is wealth creator. He has vast experience about mutual funds, and I am also associated with him under NJ. Thanks. गुरु भरपूर आहे, फ्रेंड्स भरपूर आहे, रिलेटिव्स भरपूर आहे, स्टुडंट्स भरपूर आहे ज्यांच्याकडनं भरपूर शिकलो आहे. भरपूर जणांनी काही माझ्या ग्रुपमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. तर थँक्यू थँक्यू थँक्यू. भरपूर रिजेक्शन्स फेस केले पण म्हणूनच आज इथे आहे. हॅपी टू सर्व यू. जन अकाउंटन्सी क्लासेस काय आहे जस्ट आहे तुम्हाला सांगितली. भरपूर स्टुडंटचे रिव्ह्यू आहे. यू कॅन गो थ्रू व्हॉट इज जन अकाउंटन्सी. जैन फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सीने काय रोल एकाच्या लाईफमध्ये प्ले केलेला आहे, लोकांचे पैसे कसे मी ग्रो करतो, त्यांच्या अडीअडचणीला काय मी मदत करतो, असे एन नंबर ऑफ कमेंट्स, एन नंबर ऑफ टेस्टिमोनियल्स जैन फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी हे जर तुम्ही गुगलवर टाईप केलं तर तिथे रिव्ह्यूज मिळतील. ब्रेन कॉन्सन्ट्रेशन फोकस वर्कशॉप मी जे घेतो त्यामध्ये मी काही लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड केलेला आहे, तेही गुगलवर
फीडबॅकचा बघा. पेरेंटिंगचाही मी सेशन घेतो, करिअर काउन्सिलिंगवर एक घेतो, बिझनेस मास्टरी म्हणून माझा सेकंड लेवलचा वर्कशॉप आहे, तिथे NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हे मी शिकवत असतो. सो जास्त टेन्शन न घेता माहिती जर पाहिजे असेल तर गुगलला मी ते सगळं टाईप करा, गुगल जरूर काही करतो मला सांगा. Failures have played a very key role in my life. BNI मध्ये 18 जूनला माझा वाढदिवस असतो आणि 18 जूनला प्रेझेंटेशन ठेवण्यात आलं होतं, फीचर प्रेझेंटेशन करावं लागतं. 8 मिनिटांमध्ये ते प्रेझेंटेशन द्यायचं असतं, पण लाईफ इन्शुरन्स मध्ये प्रेझेंटेशन द्यायचं म्हटलं तर मी फार इमोशनल आहे. त्यामध्येही 8 मिनिटात क्रॉस झाले आणि सेशन संपून गेले आणि जे कंटेंट मला डिलिव्हर करायचं होतं ते नाही करू शकतो. त्या दिवशी बर्थडे असून रड मिळालं, रिग्रेट, भरपूर इन्सल्ट, आणि मग ठरवलं या 8 मिनिटाच्या आत कसं काय प्रेझेंटेशन. नेक्स्ट फीचर प्रेझेंटेशन जेव्हा माझं झालं 7.12 मिनिट्स मध्ये तो कम्प्लीट झाला. युट्यूबला तो अपलोड केलेला आहे. ZTWS जेव्हा पहिल्यांदा पास करायला गेलो तेव्हा रिजेक्ट झालं, फेल झालं. आता जे ZTWS करायला जातात, स्पीच क्राफ्ट करायला जातात, त्यांना ट्रेनिंग देतो आणि त्या वर्षांपासून तिथे बनतो. Failure has taught me a number of lessons. एक क्लायंट आहे, म्हणजे होणारा क्लायंट, त्याच्याकडे गेलो मी, अप्रोच झाला, म्हणे ऑलरेडी माझा ऍडवायझर आहे, तुझी मला गरज नाही. आज त्याचे स्वतःचे, त्याच्या वाईफचे, त्याचे भाच्याचे, त्याच्या बहिणीचे, त्याच्या आईचे, त्याच्या वडिलांचे एवढेच इन्व्हेस्टमेंट्स माझ्याकडे. जिंदगी की असली उड़ान बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी. अजून भरपूर काही शिकायचं आहे, अजून भरपूर काही अचीव करायचं आहे, अजून भरपूर काही गोल आहे. सो आय एम ऑन दिस पाथ. एवढा वेळ आवाजून ऐकून घेतल्याबद्दल तुमचं धन्यवाद. काहीही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, काहीही तुम्हाला बोलायचं असेल तर आवाजून या नंबरवर जरूर कॉल करा. 9822395193. आपल्या शंकांचं अवश्य निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.